उसरलीमध्ये आयज बिल्डर यांनी केली शेतकरी व ग्राहकांची फसवणूक. शेतकरी बळीराम भोईर यांनी यावेळी सांगितले. 2020 साली आयज मर्चंट आणि माझ्यामध्ये एक यमू तयार झाला. ते यमू मध्ये असं ठरलं होतं की जुन्या बिल्डरला 2 फ्लॅट 3 शॉप द्यायचे होते आणि दोघांमध्ये 50-50% माल दोघांनी घ्यायचा होता. त्यामध्ये असं ठरलं होतं की जुने बिल्डरचे जे कंटिन्यू वाले आणि रिटर्न वाले हे बुकिंग धारक यांना आयात सर्व कंटिन्यू करणार आणि कॅन्सल वाल्याला पेमेंट करणार. नंतर जुन्या बिल्डरांना 2 फ्लॅट 2 BHK आणि 3 शॉप हे असे द्यायचे ठरले. अशा एमओ मध्ये तिघांचा करार झाला होता. परंतु 1 वर्ष गेल्यानंतर आयाजने माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला की तुला 1 वर्षामध्ये मी पोझिशन देतो बिल्डिंगची. त्यामुळे मला वाटलं आयाज आम्हाला 1 वर्ष पोझिशन देतो, मला पण काहीतरी त्याच्यामध्ये नियोजन माझा निवारा चालेल. परंतु तसे झाले नाही. यांनी कमीत कमी 150-200 लोकांच्या बुकिंग घेतल्या. त्या माझ्या निदर्शनात आल्या. त्यामुळे जी लोक नवीन चेहरे मला दिसत होते ते चेहरे मी बघून पण जरा हैराण झालो की हे होतंय काय. त्यासाठी मी त्या लोकांची एक मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये असं आलं का तुम्ही एवढी लोक आहेत, त्याच्या हिशाने तर 60च फ्लॅट आहेत, मग एवढी लोक येतात कशी. तर हे आला घालण्यासाठी आयाजनी माझ्यावर एक खोटी केस तयार केली, FIR तयार केला की जर ही माझी बिंग जर फुटलं तर बळीराम भोईर हा मला डायरेक्ट कोर्टाचा रस्ता दाखवेल. पण हे प्रत्यक्षात हे खरं आहे की यांनी खरोखर माझी फसवणूक केलेली आहे आणि कस्टमरांची फसवणूक केलेली आहे. हे मला उघड दिसून आल्यामुळं यांनी माझ्यावर एक चोरीचा आल लोटला. त्या दिवशी आम्ही दोघं नवरा बायको पनवेलमध्ये गेलो होतो. पनवेलला गेल्यावर मला रस्त्यामध्ये फोन आला, तर दादा तू कुठे आहेस? तर म्हणजे पनवेलला आहे. तर आयाजला कोणीतरी मारलंय. तर कोणी मारलंय? तर आयाज कोण बिल्डर? मला तर माहिती नाही बिल्डर कोण आहे म्हणून. तर तुम्हाला बिल्डर? तर ठीक आहे. तर मी ज्या दुकानात उभा होतो तिथं त्या दुकानदाराला मी विचारलं, भाऊ असा विषय आहे की माझ्या बिल्डरला कोणीतरी मारलंय, पण माझ्यावर खोटा लोटलाय का तुम्ही मारलंय म्हणून. तर मी बायकोला घेऊन घरी आलो. घरी आल्यावर पोलिसांचा एक फोन आला का बळीराम भोईर तू कुठे आहेस? तर मी माझ्या भाऊ धनंजय भोईर याला कॉल केला. तर तो घाबरू नकोस, तू माझ्याकडे ये, मी कॉल केलेला आहे. तर त्यामुळे मी या भीतीनं यांनी मला माझी 12 लोकांचा कुटुंब आहे, मी एकटाच त्यांचा सर्वस्व जबाबदार आहे. आज माझ्यामुळे हा कुटुंब चालतोय. आज माझ्या मोठी मुलगीला श्वासोच्छवासाचा त्रास आहे. तिला रोज मला तिला श्वासोच्छवास वापरात यायला लागतो. आज ती घाबरून गेली आहे. या पोलिसांच्या केसी, या आयाच्या भानगडी, त्यामुळे माझी मुलं पूर्ण हादरून गेलेली आहेत. माझा मुलगा आता ऍडमिट होता 5 दिवस. मी हॉस्पिटलला होतो मुलाला घेऊन, तरी त्याची आता तब्येत ठीक नाही. तरी मला नाही जर मला पळायला लावलं यांनी. आज माझी प्रॉपर्टी घेऊन हा मला प्लॉटच्या बाहेर पल काढायला लावतोय, तर हा नक्की मला प्रॉपर्टी देईल का? त्यासाठी मला सरकारने हा न्याय द्यावा. पोलिसांनी माझी ही दाद घ्यावा की ही खोटी आरोप हे यांनी सिद्ध करून या पोलिसांनी या गोष्टीची वाचा फोडावा. खरोखर यांनी स्वतःहून मार खाऊन घेतलेला आहे का कोणी याला मारलेला आहे? हे पोलिसांनी पण माझे निवेदन आहे, कलकलीचं आवेदन आहे की तुम्ही या गोष्टीला पुन्हा छडा लावा. अशा बिल्डरला जरब बसवा, कारण जेणेकरून इथली सर्वसामान्य लोक शेतकरी या पुढचे प्लॉट देताना जरा विचार करतील. कारण ह्या प्लॉट मध्ये असं आहे की शेतकऱ्याला असं वाटतं की आपली उपजीविका चालली, यासाठी प्लॉट डेव्हलपसाठी दिलेला असतो. त्यासाठी अशा बिल्डरसाठी तुम्ही एक निर्बंध टाका की खरोखर कोणाची फसवणूक होऊ नये आणि प्रत्येकाचा ज्याचा हक्क त्याला मिळावा. आणि त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की मला माझा हक्क द्यावा आणि कस्टमरचा हक्क द्यावा. बिल्डरनी याचा प्रोजेक्ट पूर्ण करून इथून निघून. आज मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे. मी जवळजवळ शेती करत होतो. मी मिरची आणि भाजीपाला माझी उपजीविका करत होतो. जेव्हा बिल्डर आले तेव्हा माझ्याकडून प्लॉट घेतला. मला वाटलं चला आपला कुठे एक बाजू आपल्या या होईल, सुखसुवी आपल्याला मिळतील, आपल्या फ्लॅट मधली भाडा रेंट येईल. त्यासाठी मला वाटलं मी दिलं. पण पुढचे जे बिल्डर होते पहिले आलेले त्यांनी पण मला 8 वर्षे लावली. तरी मी काय चला कोणता प्रॉब्लेम असल्यामुळं काही अडचणी येतात. नैना आली, नैनानी त्यांना थोडं ताणून दिले. त्यांनी मला एक बिल्डिंग म्हणून ताबा दिला. मी 7 फ्लॅटनी इथे राहत आहे. 6 फ्लॅटचा मला रेंट येतोय. माझी उपयोगिता चालू आहे. नंतर आयाज आल्यामुळं आयाजनी पण आता 5 वर्ष घालवली. त्यांनी 1 वर्षामध्ये ताबा द्यायचा मला वाटलं होऊन जाईल, पण 5 वर्षे लावली. या 5 वर्षाचा कायद्याने खरोखर याच्यावर कठोर कारवाई करावी आणि या गोष्टी छडा लावा. हा
कोणाची फसवणूक करतो, शेतकऱ्याची करतोय का कस्टमरची करतोय, या गोष्टीला पूर्ण छेडा लावा. सर्व कस्टमरना एकत्र येऊन सर्व लोकांना दाखवून द्या की ह्या गोष्टीला खरोखर बिल्डर फसवणूक जबाबदार आहे की शेतकरी जबाबदार आहे. या गोष्टी समोर समोर क्लिअर करून घ्या. जर मी आरोपी असेल तरी माझी मान्यता आहे, जरी मी याच्यावर माझी संमती आहे का मी खरोखर गुन्हेगार असेल तर, कारण मला कस्टमरला न्याय पण द्यायचा आहे, मला माझा न्याय घ्यायचा आहे, यासाठी जबाबदार हा बिल्डरच आहे. उद्या मी माझ्या 12 लोकांचा कुटुंब चालवत आहे, मला कुठे नोकरी धंदा काही नाही. आज माझ्या जीवाला काय बरा वाईट जर झालाच तर याचा जबाबदार फक्त आयाजच राहील आणि हा कारणीभूत आयाजच आहे. आणि आयाज मला याची गुंड लोक आहेत, त्याच्या पाठी बॉडीगार्ड असतात, ते मला रस्त्याने दम देतात. मी एकटा इथं राहतोय माझ्या फॅमिली सोबत. आज जर माझ्या जीवाला काय बरा वाईट झाला तर याची जबाबदारी सरकारने घ्यावी, पोलिसांनी घ्यावी आणि या टीमी समक्ष आहे. धन्यवाद. आज ज्या साईटवर बुकिंग धारकांची मीटिंग झाली, ही मीटिंग होण्याचं मूळ कारण बलिराम भोईरच आहे. ही मीटिंग दुसरं कोणी लावू शकला नसता. बुकिंग धारकांना माहिती पण नसतं पडलं का माझा फ्लॅट दुसरा कोणाला विकलाय का, याचा सगळा शोध हा बलिराम भोईरनेच लावलेला आहे. कारण बलिराम भोईर साईटवर राहतोय, सर्व कस्टमर बलिराम भोईरकडे येतात. बलिराम भोईरने प्रत्येक कस्टमरची नोंद ठेवली. नोंद ठेवीत त्याला आढळलं का एक फ्लॅटवर 4-4, 5-5 कस्टमरांची नावं कशी येतात. म्हणून कस्टमरांनाच आम्ही सुचवायला लागलो की नक्की तुमचा फ्लॅट कोणता, तुमचा फ्लॅट कोणता. याच्यात लक्षणं आम्हाला दिसायला लागली का एका फ्लॅटवर 4-4, 5-5 बुकिंग झालेले आहेत आणि काही फ्लॅटची 40 ते 50 फ्लॅटची रजिस्ट्रेशन पण झालेत. 60 फ्लॅट बिल्डरच्या वाटीला असून यांनी 120 जणांची नावं आमच्याकडे आढळायला लागली. तेव्हा बलिराम भोईर ही सगळी मीटिंग एकत्र लावू नये, ह्या बिल्डरने याच्या मागे काहीतरी कारस्थान करावा अशी त्यांनी मोहीम चालू केली होती. 2 दिवस तो त्याच्याच मागे होता आणि ग्रुपवर कस्टमरना पण सांगत होता का 2 दिवसात मैं कुछ करने वाला हूँ, मैं कुछ करने वाला हूँ. तो मैं कुछ करने वाला हूँ इसका मतलब यही कि उसने किया है कि बलिराम भोईर को अटका दो, नहीं तो ये सब अपना पोल खोल बलिराम करने वाला है. ये इसके पीछे वो लगा और उसने बलिराम भोईर के ऊपर झूठा इल्जाम लगाया. बुकिंग धारकांची फसवणूक झाली आहे. बुकिंग धारकांनी आता समोर येऊन सर्वही पाहिलेलीच आहे. कारण आम्ही सर्वांना कस्टमरांची लिस्ट बनवली, कस्टमरांचे रूम नंबर टाकले, तेव्हा कस्टमरच एका फ्लॅटवर 4-4 नावं लिहिली स्वतःहून. तेव्हा त्यांना पण समजलं का आपली फसवणूक झालेलीच आहे. कस्टमर बलिराम भोईरला दोषी ठरवत नाही, बिल्डरलाच दोषी ठरवतात आणि बलिराम भोईरची पण फसवणूक बिल्डरनीच केली आहे. बलिराम भोईर आणि कस्टमर एकत्र होऊ नये म्हणून अय्याज मर्चंट हा नेहमी काही ना काही हे करत असतो का यांना एकत्र येऊन देऊ नये. यांना एकत्र आले तर आपली सगळी पोल खोल होणार आहे. याच्याच मागे तो आतापर्यंत होता.